नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, केवायसी म्हटलं ना की भरपूर जणांना टेन्शन येतं. कधी बँकेची केवायसी, कधी आधारची केवायसी, कधी मतदानची केवायसी, कधी रेशनची केवायसी. या केवायसीमुळे भरपूर जणांना टेन्शन येत आहे. पण आता केंद्र सरकारने एक अशी केवायसी काढलेली आहे मित्रांनो, सेंट्रल केवायसी म्हणजे CKYC. हे एक वेळेस तुम्ही केल्याच्या नंतर तुमचा एक नंबर रजिस्टर होतो मित्रांनो. 14 अंकी नंबर तुम्हाला दिला जातो आणि तुम्हाला याच्या पुढे जर केवायसी करायची असेल तर डायरेक्टली तुम्ही हा नंबर सांगितल्याच्या नंतर तुमची केवायसी कोणतीही असो, बँकेची केवायसी असो, रेशनची केवायसी असो, आधारची केवायसी, ही संपूर्ण केवायसी तुम्हाला या 14 अंकी नंबर मार्फत करता येणार आहे. तिथून पुढे तुम्हाला आता सारखं बँक केवायसी, आधार केवायसी, मतदान केवायसी या काही जे केवायसी आहेत करायचं, जे OTP द्या, हे द्या, ते द्या. आता याची तुम्हाला गरज भासणार नाहीये, कारण आता CKYC मार्फत जो 14 अंकी नंबर दिला जातो, तो नंबर तुम्ही सांगितल्याच्या नंतर केवायसीची गरज ही तुम्हाला लागणार नाहीये मित्रांनो. तर ते CKYC कार्ड तुमचं बनलेलं आहे का? किंवा CKYC नंबर तुमचा जनरेट झालेला आहे का? आणि जनरेट झालेला असेल तर तो कार्ड कसं डाउनलोड करायचं? याची डीपमध्ये माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही घर बसल्या तुमच्या जवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमचं CKYC कार्ड हे एका मिनिटात डाउनलोड करू शकता. चला तर मग वेळ न घालवता ती प्रोसेस आपण पाहूया. तुमचं CKYC कार्ड डाउनलोड करण्यासाठी सिंपली Googleवरती यायचं आहे. Googleवरती येऊन CKYC टाइप करून सर्च करून घ्या. तुम्ही ते पाहू शकता. पहिलीच लिंक असेल त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. आता या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पोर्टल दिसणार आहे. आता इथून तुम्हाला तुमचं CKYC कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता व्ह्यू युअर CKYC कार्ड हे जे ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर कॅप्चा भरून नेक्स्ट करायचा. मी मोबाईल नंबर टाकून घेतोय. तुम्ही पाहू शकता मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकलेला आहे. आता सिंपली नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करतोय. नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा. मी टाकून घेतोय. तुम्ही पाहू शकता OTP टाकलेला आहे. आता सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे तुमच्या मोबाईल म्हणजे तुम्ही कोणकोणत्या बँक खात्याशी तुमचा मोबाईल नंबर दिलेला असतो त्या वाईज हा CKYC नंबर हा जनरेट झालेला असतो. तर माझ्या केसमध्ये तुम्ही पाहू शकताय इथे आता माझ्या आईचं, माझं आणि बायकोचं असे कार्ड आहेत. तर ह्यांची CKYC बनलेली आहे. माझी सुद्धा बनलेली आहे. तर ते पाहण्यासाठी सिंपली अशा प्रकारे साईटला यायचं आहे. साईटला आल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकताय लास्ट अपडेटेड डेट इथे दाखवण्यात आलेली आहे. त्यासोबतच सिलेक्टच्या साईडला थोडंसं वरती घेऊन हायलाइट करून मी तुम्हाला दाखवतोय. तुम्ही इथे पाहू शकताय इथे जो राउंडमध्ये जो सर्कल देण्यात आलेले आहे, तुम्ही अशा प्रकारे इथे पाहू शकता. तुम्हाला नावासमोर तुमचं नाव कोणतं आहे हे अशा प्रकारे इकडे येऊन चेक करून घ्यायचं आहे आणि चेक केल्याच्या नंतर सिंपली तिथे टच करायचं. टच केल्याच्या नंतर ब्लू कलरचं होऊन जाणार आहे. ब्लू झाल्याच्या नंतर सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमच्यासमोर तुम्हाला मेसेज सुद्धा येणार आहे. मेसेज आल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकताय रिक्वेस्ट रेफरन्स सक्सेसफुली इथे दाखवत आहे. सक्सेसफुली सबमिटेड इथे दाखवत आहे. यू विल रिसीव्ह युअर CKYC कार्ड ऑन युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर शॉर्टली. पासवर्ड टू ओपन म्हणजे तुमच्या मोबाईलवरती ते पाठवण्यात असं सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबत पासवर्ड काय असणार आहे हे दाखवण्यात आलेलं आहे. तर आता सिंपली आपल्याला काय करायचं आहे, इथे सिंपली काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला जो मेसेज आलेला आहे त्या मेसेजवरती यायचं आहे. मेसेजमध्ये तुम्हाला इथे रिक्वेस्ट ID CKYC नंबर सुद्धा इथे दाखवला जाईल. आता ते कार्ड डाउनलोड करण्यासाठी ही जी लिंक देण्यात येते, मेसेजमध्ये जी लिंक देण्यात येते त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू करून घ्यायचं आहे. तुमचं CKYC कार्ड हे अशा प्रकारे डाउनलोड होणार आहे. तुमचं CKYC कार्ड हे अशा प्रकारचं असणार आहे. मी थोडंसं झूम करतोय. इथे पाहू शकताय जी फ्रंट साइड असणार आहे CKYC कार्डची, तर यामध्ये तुम्ही पाहू शकता KYC नंबर तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर आणि तुमची मेल ID आणि मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला या कार्डवरती पाहायला मिळणार आहे. आणि बॅक साइड पाहायचं झालं तर पाहू शकताय बॅक साइडमध्ये तुम्हाला तुमचं CKYC आयडेंटिटी नंबर भेटणार आहे आणि तुमचा ॲड्रेस हा इथे दाखवला जाणार आहे. हे अशा प्रकारचं CKYC कार्ड आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने CKYC कार्ड हे डाउनलोड करू शकता. मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.